हाय फ्रेंड्स, सध्या आपण आहे ना उन्हाळी भाज्यांची मालिका चालू केलेली होती। त्यातलं आपली चौथी आजची भाजी आहे, शेवटची ती आहे दह्यातल्या बटाट्याचा रस्सा। कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे कुठल्याही नैवेद्याला तुम्ही ही करू शकता। दह्यातल्या बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला 2 मोठे उकडलेले बटाटे लागणार आहेत। आता आपण सोलून ते ना चिरून घेऊया। साल काढून झालंय। आता आपण ना छोटे छोटे पीसेस मध्ये आपण कट करून घेऊ। फारही मोठे ठेवायचे नाहीत, नाही तर मग काय होतं, रस्स्यामधलं जे फ्लेवर्स असतात ना ते अजिबात त्याच्यात उतरत नाहीत। बटाटे आपण ना चिरून घेतलेत आणि असे मीडियम पीसेस करून घेतले। आपल्याला ना या भाजीसाठी एक ना पेस्ट बनवायचे। त्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलंय, चवीप्रमाणे मीठ, 1 ते 1.5 चमचा धनेपूड, अर्धा चमचा कसुरी मेथी, 1 चमचा बेसन म्हणजे डाळीचं पीठ। याने काय होतं ना की भाजी आहे ना छानपैकी मिळून येते। 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, किंवा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा बारीक किसून घेतलेलं आलं, अगदी थोडीशी साखर, म्हणजे आपले जे फ्लेवर्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी। आता आपण हे ना छान मिक्स करून घ्यायचं, असं फेटून घ्यायचं, म्हणजे काय होतं की दही थोडंसं क्रीमी होऊन आपलं जे बटाट्याचा जो भाजी आहे ती छानपैकी आहे ना मिळून येते, यासाठी। पेस्ट आपण आहे ना छानपैकी आहे ना मिक्स करून घेतली आणि ती छान एकत्र अशी मिळून आली आहे। आता आपण भाजी करूयात। भाजी करण्यासाठी एका कढईत आपण थोडंसं तेल घालून घेतलंय। त्यात आता अर्धा चमचा जिरे छान फुलल्यावर ना थोडासा हिंग घालायचा, थोडीशी हळद, आपण जी दह्याची आणि मसाल्याची पेस्ट केली ती घालून घेऊया। अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी आपण पाणी घालून घेऊया। आता मिक्स करून आहे ना छानपैकी ह्याला एक उकळी आणूया। उकळी यायच्या आधी ना थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आपण घालून घेऊया। ती कलरसाठी, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घालू शकता। आता इथे मी ना अर्धा चमचा घालून घेतलीये। आता ना ग्रेव्ही आपली आहे ना उकळतीये। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। डब्यासाठी घेणार असाल तर अगदी अंगापुरता रस्सा ठेवला तरी चालेल। आता उकडलेले जे बटाटे आहेत आपण चिरून घेतले ते सगळे घालून घेऊया। आता मस्तपैकी आहे ना हे सगळं मिक्स करून घेऊयात। आपण मिक्स करून घेतलेलं आणि पाणी पण थोडंसं ऍड केलेलं, कारण थोडासा रस्सा हवा होता आम्हाला, म्हणून। आता झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटं आपण छानपैकी वाफ काढून घेऊ, म्हणजे फ्लेवर्स बटाट्यामध्ये उतरतील। 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आहे ना आपल्या भाजीला वाफ आली आहे। थोडीशी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी हलवून घेऊया। अशा पद्धतीने आपली दह्यातली बटाट्याची भाजी तयार आहे। फ्रेंड्स, कांदा लसूण विरहित झटपट होणारी चमचमीत अशी दह्यातली बटाट्याची भाजी तयार आहे आणि ती सर्व करून घेतली आहे। काय मंडळी, भाजीचा रंग बघून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? खरंच अप्रतिम भाजी होते। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।